आज आपल्या बागेमध्ये पेरूला बॅगिंगचं काम चालू आहे। पेरूला बॅगिंग का करायची हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचं आहे। कारण की पेरूला बॅग घातल्यानंतर कोणते फायदे होतात आणि पेरू ची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी बॅगिंग का महत्त्वाचं आहे हे समजून घ्या शेतकरी मित्रांनो। आज जर बघितलं तर या ठिकाणी बॅगिंगचं काम चालू आहे। तर तुम्हाला एक धावतो ह्याला हा जो आहे हा फोम आहे आणि त्याच्यावर आपण हे प्लास्टिक घालतो। तर हा फोम आणि प्लास्टिक पेरूला कशा पद्धतीने घालतात हे पहिला धावतो आणि त्यानंतर का घातला हा पण सांगतो। तुम्ही जर बघितलं तर हा पेरू सर्वसाधारण एक लिंबूच्या साईज सारखा झालेला आहे। तर ह्याला आत्ताच ह्याच पिरियड मध्ये जर तुम्ही फोम घातला असा त्याला अशा पद्धतीने फोम घालायचा आहे आणि फोम घालल्यानंतर त्याच्या प्लास्टिकची बॅग या पद्धतीने टाईट करायची आहे। म्हणजे हा फोम आणि त्याच्यावर प्लास्टिक बॅग या ठिकाणी अशा पद्धतीने जे चांगले पेरू आपण फळ धरलेले आहेत तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने बॅगिंग घालायचं आहे। बॅगिंग घातल्यामुळे काय होतं की त्या फळाला उन्हापासून संरक्षण होतं। त्यामुळे सन बर्निंगने जो चट्टा उठणार आहे आणि एका साईडला कलर डार्क आणि एका साईडला डाऊन कलर दिसतो तर तो दिसणार नाही। त्यामुळे पेरूला एकसारखी शायनिंग येते। पेरूच्या वर प्लास्टिक असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची फळमाशी दंश करत नाही। तिसरी गोष्ट त्याला दुसऱ्या फांदीचं किंवा पानांचं किंवा दुसऱ्या पेरूंचं ब्रशिंग होऊन पेरू एका साईडने काळपट किंवा असा कोणत्याही पद्धतीचा होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये पॉलिओ सारखा इफेक्ट मिळतो। म्हणजे आज थोडंसं पेरूला घाम येतो त्यामुळे पेरूची स्किन जी आहे ती नाजूक बनते आणि एकदम केळीच्या सालीसारखी कवळी होते आणि त्यामुळं प्लॅस्टिक आणि फोम पेरूची साईज वाढण्यासाठी मदत होते। म्हणजे समजा आपण एका पेरूला बॅगिंग घातलं नाही, एका पेरूला बॅगिंग घातलेलं नाही, जो बॅगिंग मधला पेरू आहे तो 400 ग्रॅमचा जरी झाला आणि विदाउट बॅगिंगचा पेरू हा 200 ते 250 ग्रॅमचा होतो। म्हणजे जर बॅगिंग घातल्यानंतर आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ मिळते, पेरूच्या क्वालिटीमध्ये वाढ मिळते, त्यानंतर पेरूमध्ये शायनिंग आणि चवीमध्ये सुद्धा फरक पडतो। तिची जी साल आहे ती एकदम नाजूक प्रकारची बनते। त्यानंतर कोणत्याही प्रकारची फळमाशी किंवा मिलीबग किंवा कुठल्या किडीचा पक्ष्यांचा त्याच्यापासून त्याचं संरक्षण बनवतं। सन बर्निंगचा सुद्धा त्याच्यावर होणार जो इफेक्ट आहे तर तो सुद्धा होत नाही। तर अशा पद्धतीने जर आपण पेरू बागेमध्ये जर बॅगिंग केलं आणि कुठल्या अन्य पिकांमध्ये फळांना जर तुम्ही बॅगिंग केलं तर तुम्हाला या ठिकाणी चांगलं उत्पन्न घेऊ शकतो। बॅगिंग केल्यामुळे कुठल्याही प्रकारचं पेरूचं नुकसान होत नाही, त्याला फोटोसिंथेसिस, प्रकाशसंश्लेषण, रेस्पिरेशन या गोष्टी करण्याची कुठलीही अडचण येत नाही। तर फळबागेमध्ये नवीन पद्धतीमध्ये जर आता बघितलं तर कटिंग प्रोनिंगची जी पद्धत आलेली आहे, त्यानंतर आता बॅगिंग आलेली आहे। तर आपल्याला ऍग्रिकल्चर करत असताना फळबाग करत असताना तर आपल्याला अपडेट गोष्टी करत गेल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न आणि चांगल्या क्वालिटीचे उत्पन्न आपण घेऊ शकतो। तर हा झाला बॅगिंगचा विषय। धन्यवाद।